प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात तुम्हा सर्वांना माझा प्रेम नमस्कार. तुम्हाला येशूला पाहायचंय का? तुम्हाला प्रभूला पाहण्याची इच्छा आहे का? प्रत्येकाला देवाला पाहायचं असतं. खूप लोक देवाला पाहण्याच्या नावाखाली मूर्ती आणि माणसांनी बनवलेल्या ठिकाणी जातात आणि म्हणतात, मी देवाला पाहिलं आहे, मला त्यांचं दर्शन झालं आहे. आपण असे लोक पाहतो. मी बरोबर बोलतोय ना? हे असं आहे जसं येशू ख्रिस्ताची एक मूर्ती असावी आणि त्या मूर्तीला पाहून असं म्हणावं की मी येशूला पाहिलं आहे. इथपर्यंत की काही ख्रिश्चन ही मूर्ती पाहून असा दावा करतात की त्यांनी देवाला पाहिलं आहे. त्यांनी खरंच देवाला पाहिलं का? नाही. ती फक्त माणसांनी बनवलेली एक वस्तू आहे. ती फक्त माणसांनी बनवलेली एक मूर्ती आहे. तिला पाहणं म्हणजे देवाला पाहणं असं होत नाही. देव आत्मा आहेत. आपण त्यांची उपासना फक्त सत्य आणि आत्म्यातूनच केली तेव्हाच आपण त्यांना आपल्या आत्मिक डोळ्यांनी पाहू शकतो. मग शेवटी त्यांना कोण पाहू शकतं? ज्यांचं हृदय पूर्णपणे पवित्र आणि शुद्ध असतं तेच. पण जेव्हा आपल्या हृदयात खूप घमंड, मत्सर, राग, चिडचिड, इच्छा, वाईट नजर आणि कठोर टीका पूर्णपणे भरलेली असते, जर हृदयात इतका पाप भरलेला असेल तर तुम्ही पवित्र परमेश्वराला कसं पाहू शकता? म्हणून स्वतःला समाधानी ठेवण्यासाठी माणूस स्वतःच तयार केलेल्या एखाद्या गोष्टीला परमेश्वर म्हणतो आणि मग असा दावा करतो की ते पाहणं म्हणजे परमेश्वराला पाहणं. पण हे खरं नाही. जर कुणी खरंच परमेश्वराला पाहिलं असेल तर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विचार करा जरा, जो माणूस म्हणतो की त्याने अशा प्रकारे परमेश्वराला पाहिलं आहे पण त्याला लाच घेण्याची आणि भ्रष्टाचार करण्याची सवय आहे, तो आपल्या शेजाऱ्याच्या कुटुंबाला फसवतो, तो आपल्या पत्नीशी विश्वासघात करतो, तो भेसळ, चोरी वगैरे सारखे सर्व प्रकारचे पाप करतो, पण तरीही तो किती श्रद्धेने म्हणतो मी परमेश्वराला पाहिलं आहे. तो एवढा पैसा खर्च करतो, याला खरंच परमेश्वराला पाहिलं असं म्हणता येईल का? अजिबात नाही. माणसाच्या हाताने बनवलेल्या मूर्ती पाहणं म्हणजे परमेश्वराला पाहणं नाही. त्याला खरं तर फक्त आपल्या आत्म्यातच पाहता येतं. आपण फक्त आपल्या आत्मिक डोळ्यांनीच त्याला पाहू शकतो, कारण तो आत्मा आहे. म्हणूनच आपलं आध्यात्मिक जीवन योग्य असायला हवं. आपले आत्मिक डोळे उघडे असायला हवेत. आपण त्याला आपल्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आपण फक्त आपल्या आत्मिक डोळ्यांनीच त्याला पाहू शकतो. मत्तय अध्याय 5 वचन 8 मध्ये येशू सांगतात की आपण परमेश्वराला कसा पाहू शकतो. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. येशू स्वतः म्हणतात, जर तुम्हाला परमेश्वराला पाहायचं असेल तर तुमचं हृदय शुद्ध असायला हवं. तुमचं हृदय खरं तर पापाच्या दोऱ्यांनी भरलेलं आहे. मग तुम्ही परमेश्वराला कसं पाहू शकता? म्हणूनच तुमचं हृदय शुद्ध असायला हवं. जर असं असेल तर कुणीही परमेश्वराला पाहू शकणार नाही. प्रत्येकाच्या हृदयात पाप आहे. तुम्ही असं म्हणता का? हे खरं आहे. पण जर तुम्हाला परमेश्वराला पाहायचं असेल तर येशू म्हणतात, मी तो प्रभू आहे जो तुम्हाला पवित्र करतो. ते स्वतः आपल्याला शुद्ध करतील, आपल्याला तयार करतील आणि आपल्याला असे आत्मिक डोळे देतील ज्यातून आपण त्यांना पाहू शकतो. मग जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण त्याची उपस्थिती अनुभवू शकतो. आपण आत्म्यात त्याला पाहू शकतो. आपण आपल्या हृदयात त्याचा आवाज ऐकू शकतो. म्हणून फक्त जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ येण्याचा अनुभव घेता तेव्हाच तुम्ही त्याला पाहू शकता. येशूने आपल्या हृदयाला धुण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठी क्रूसावर आपले रक्त सांडले. येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला प्रत्येक पापापासून शुद्ध करेल. त्यांनी असा कोणता साबण शोधला आहे का जो आपल्या हृदयाला धुवून शुद्ध करू शकेल? त्यांनी यासाठी कोणता पावडर किंवा द्रवपदार्थ शोधला आहे का? नाही. फक्त येशूचे रक्तच हे करू शकते. म्हणून तुम्ही येशूकडे येऊन म्हणायला हवे, येशू, माझे पाप क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला शुद्ध आणि पवित्र कर. मी तुला पाहू इच्छितो. जर आपण स्वतःला पूर्णपणे अशा प्रकारे समर्पित केले तर तो आपल्याला पवित्र करेल, आपल्या हृदयाला शुद्ध करेल आणि स्वतःला आपल्यावर प्रकट करेल. मग जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. हेच आहे देवाला पाहणे. येशू म्हणतो, फक्त ज्यांचे हृदय शुद्ध आहे तेच देवाला पाहू शकतात. म्हणून जर तुम्ही स्वतःला त्यांच्यासमोर समर्पित केले तर तुम्ही त्यांना पाहू शकता. तुम्ही त्यांचा आवाज ऐकू शकता.
यावर विश्वास ठेवा. तुमचा हात तुमच्या हृदयावर ठेवा आणि म्हणा, येशू, माझं हृदय शुद्ध कर, जेणेकरून मी तुला पाहू शकेन. माझं हृदय शुद्ध कर, तुझ्या रक्ताने मला धुवून पवित्र कर. मला तुला पाहण्याचा आणि तुझा आवाज ऐकण्याचा अनुग्रह दे. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमीन, आमीन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.